चिपळूण तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, आज आपण कोकणातील एका अशा तालुक्याची सफर करणार आहोत जे निसर्ग, प्राचीन इतिहास आणि अध्यात्म यांचा एक अनोखा त्रिवेणी संगम आहे। ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण। मुंबई गोवा महामार्गावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेले आणि बारमाही वाहणाऱ्या वशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर कोकणचे एक प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र मानले जाते। एका बाजूला सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगा, तर दुसऱ्या बाजूला खळखळणारे धबधबे, अभेद्य किल्ले आणि शेकडो वर्ष जुनी मंदिरे। यामुळे चिपळूण पर्यटकांसाठी एक मोठी पर्वणीच ठरते। अशातच आज आपण चिपळूण तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, साने गुरुजी उद्यान। आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे चिपळूण शहरातील एक अतिशय शांत आणि विलोभनीय ठिकाण, ते म्हणजे साने गुरुजी उद्यान। शहराच्या धावपळीतून आणि रोजच्या कामाच्या व्यापातून काही काळ निवांत घालवण्यासाठी हे उद्यान म्हणजे एक उत्तम पर्याय आहे। हे उद्यान अतिशय सुंदररित्या विकसित करण्यात आले असून येथे सर्वत्र पसरलेली हिरवळ, रंगीबेरंगी फुलांची झाडे आणि स्वच्छ हवा यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जाते। लहान मुलांसाठी इथे खेळणी आणि भरपूर मोकळी जागा उपलब्ध आहे। त्यामुळे वीकेंडला कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी स्थानिक नागरिक इथे मोठ्या संख्येने येतात। उद्यानात चालण्यासाठी उत्तम ट्रॅक बनवलेले आहेत, त्यामुळे सकाळ संध्याकाळ इथे फिरणाऱ्यांची वर्दळ असते। साने गुरुजीच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेले हे उद्यान निसर्ग आणि शांततेचा एक अद्भुत संगम आहे। नंबर 9, शारदा देवी मंदिर। 9व्या क्रमांकावर आहे चिपळूण तालुक्यातील तुरंबब येथे वसलेले शारदा देवीचे अतिशय सुंदर आणि जागृत मंदिर। हे मंदिर पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे। या मंदिराचे बांधकाम अतिशय सुबक असून लाकडी कोरीव काम आणि पारंपरिक कोकणी स्थापत्य शैली पाहता क्षणी डोळ्यात भरते। गाभाऱ्यात असलेली देवीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि तेजपुंज आहे, जिथे दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते। विशेषतः नवरात्र उत्सवात या मंदिराला एका मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त होते। संपूर्ण मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवले जाते। मंदिराच्या आजूबाजूला असलेला निसर्गरम्य परिसर आणि तिथली शांतता त्यामुळे आध्यात्मिक समाधान शोधणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण ठरते। नंबर 8, मल्लिकार्जुन मंदिर। 8व्या क्रमांकावर आहे चिपळूण मधील एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक शिवालय, मल्लिकार्जुन मंदिर। भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर शेकडो वर्ष जुने असल्याचे मानले जाते। या मंदिराची वास्तुकला प्राचीन काळातील बांधकामाची साक्ष देते। मजबूत पाषाणात उभारलेले हे मंदिर त्याच्या शांत आणि पवित्र वातावरणासाठी ओळखले जाते। मंदिराच्या आवारात प्रवेश करताच एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती येते। येथे महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविकांची मोठी गर्दी उसळते। मंदिराच्या सभोवताली मोठी आणि जुनी झाडे असल्याने भर उन्हाळ्यातही इथे अतिशय थंड आणि आल्हाददायक वातावरण असते। इतिहासाची आणि अध्यात्माची आवड असणाऱ्या प्रत्येकाने इथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी। नंबर 7, विसावा पॉइंट। 7व्या क्रमांकावर आहे निसर्गप्रेमींचे आणि फोटोग्राफरचे आवडते ठिकाण, ते म्हणजे विसावा पॉइंट। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना परशुराम घाटामध्ये हे ठिकाण लागते। नावाप्रमाणेच प्रवासात थोडी विश्रांती घेण्यासाठी आणि कोकणच्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी एक परफेक्ट स्पॉट आहे। या पॉइंटवरून संपूर्ण चिपळूण शहराचा, वशिष्ठी नदीच्या वळणदार प्रवाहाचा आणि आजूबाजूला पसरलेल्या सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगांचा अतिशय विहंगम आणि नयनरम्य नजारा पाहायला मिळतो। पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या धुक्यामध्ये इथले दृश्य एखाद्या पेंटिंग सारखे भासते। विशेषतः संध्याकाळच्या वेळी इथून दिसणारा सूर्यास्त पाहण्यासाठी अनेक पर्यटक गाड्या थांबून इथे उभे राहतात। नंबर 6, पांडव लेणी। 6व्या क्रमांकावर आहे चिपळूण मधील शिरगाव परिसरात दडलेला एक ऐतिहासिक खजिना, पांडव लेणी। असे मानले जाते की या लेण्यांचा संबंध थेट महाभारतातील पांडवांशी आहे आणि त्यांच्या 12 वर्षाच्या अज्ञातवासाच्या काळात त्यांनी इथे काही काळ मुक्काम केला होता। एकाच सलग काळ्या पाषाणात कोरलेली ही लेणी प्राचीन वास्तुकलेचा आणि कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे। या लेण्यांमध्ये पाण्याची कुंडे आणि काही स्तूप पाहायला मिळतात। आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाहेर कितीही ऊन असले तरी लेण्यांच्या आतमध्ये नेहमीच एक थंड आणि सुखद गारवा असतो। आजूबाजूला असलेला घनदाट जंगल परिसर आणि लेण्यांमधील गूढ शांतता पर्यटकांना एक वेगळ्याच जगात घेऊन जाते। नंबर 5, गोवळकोट किल्ला। 5व्या क्रमांकावर आहे वशिष्ठी नदीच्या तीरावर दिमाखात उभा असलेला आणि चिपळूणच्या शौर्याची साक्ष देणारा ऐतिहासिक गोवळकोट किल्ला। एकेकाळी हा किल्ला कोकणातील एक महत्त्वाचे व्यापारिक केंद्र आणि संरक्षणाचे मुख्य ठिकाण होता।
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याचे नाव गोविंदगड असे ठेवले होते। आज जरी हा किल्ला काहीसा भग्नावस्थेत असला तरी किल्ल्यावर असलेली तटबंदी, बुरुज, तोफा आणि रेडजाई देवीचे मंदिर आजही इतिहासाची साक्ष देते। किल्ल्याच्या माथ्यावरून वशिष्ठी नदीच्या खोऱ्याचा अतिशय सुंदर देखावा दिसतो। ट्रॅकिंगची आवड असणाऱ्या तरुणांसाठी हा किल्ला चढायला सोपा आणि अतिशय रंजक आहे। नंबर 4, वशिष्ठी नदी क्रोकोडाईल सफारी। चौथ्या क्रमांकावर आहे एक अतिशय वेगळा आणि थरारक अनुभव, वशिष्ठी नदीतील क्रोकोडाईल सफारी। जर तुम्हाला निसर्गासोबतच वाईल्ड लाईफची आवड असेल तर तुम्ही ही सफारी अजिबात मिस करू नका। चिपळूणमधील मालदोली किंवा गोळकोट येथून बोटिंगद्वारे सफारीला सुरुवात होते। वशिष्ठी नदीच्या पात्रात, विशेषतः किनाऱ्यावरील चिखलात आणि खारफुटीच्या जंगलात ऊन खात बसलेल्या अनेक मगरी तुम्हाला अगदी जवळून पाहता येतात। मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित अंतरावरून पाहण्याचा हा अनुभव अंगावर काटा आणणारा असतो। या सफारी दरम्यान नदीतील विविध प्रकारचे रंगबिरंगी पक्षी सुद्धा पाहायला मिळतात। नंबर 3, शिवसृष्टी। तिसऱ्या क्रमांकावर आहे चिपळूण तालुक्यातील सावर्डे जवळ देवरण येथे असलेले श्री क्षेत्र देवरण किंवा शिवसृष्टी। हे केवळ एक संग्रहालय नसून तो एक जिवंत इतिहास आहे। श्री संत सीताराम बुबा वालवणकर ट्रस्टने उभारलेल्या या भव्य प्रकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे प्रसंग फायबर आणि ब्रॉन्झच्या अतिशय हुबेहूब शिल्पाच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत। बाल शिवाजीचे शिक्षण, अफजल खान वध, बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम आणि महाराजांचा राज्याभिषेक हे प्रसंग पाहताना आपल्याही अंगात वीरश्री संचारते। या परिसराची स्वच्छता आणि देखभाल अतिशय उत्तम प्रकारे केली जाते। आपल्या येणाऱ्या पिढीला शिवरायांचा इतिहास समजावून सांगण्यासाठी हे ठिकाण एक अनमोल शाळाच आहे। नंबर 2, सवतसडा धबधबा। दुसऱ्या क्रमांकावर आहे पावसाळ्यात चिपळूणचे मुख्य आकर्षण ठरणारा सवतसडा धबधबा। मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण शहराच्या अगदी जवळ हा धबधबा कोसळतो। पावसाळा सुरू होताच हा धबधबा आपले रौद्र आणि मनमोहक रूप धारण करतो। उंच कड्यावरून फेसाळत खाली कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी आणि आजूबाजूचा दाट हिरवागार निसर्ग डोळ्याचे पारणे फेडणारा असतो। हायवेवरून जातानाच हा धबधबा दिसत असल्याने इथून जाणारा प्रत्येक प्रवासी गाडी थांबवून या धबधब्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरू शकत नाही। पावसाळ्यात वीकेंडला इथे पर्यटकांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते। पावसाळी पर्यटनासाठी हे नंबर 1 ठिकाण आहे। नंबर 1, परशुराम मंदिर। आणि मित्रांनो, आपल्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे चिपळूणचे हृदय आणि कोकणचे निर्माते मानले जाणारे श्री क्षेत्र परशुराम मंदिर। चिपळूण पासून जवळच असलेल्या परशुराम घाटावर हे 300 वर्षांहून अधिक जुने आणि अतिशय भव्य मंदिर वसलेले आहे। असे मानले जाते की भगवान परशुरामांनी समुद्राला मागे हटवून कोकणची भूमी निर्माण केली होती, त्यामुळे हे देवस्थान अतिशय जागृत मानले जाते। या मंदिराची वास्तुकला हिंदू आणि मुस्लिम स्थापत्य शैलीचा एक अद्भुत संगम आहे। मंदिराच्या आत असलेली परशुरामाची मूर्ती अतिशय विलोभनीय आहे। मंदिराच्या आजूबाजूला असलेला शांत परिसर, वानगड कुंड आणि पाठीमागे असलेली सह्याद्रीची रांग पर्यटकांच्या आणि भाविकांच्या मनाला एक अनोखी शांती देते। चिपळूणला आल्यावर परशुरामांचे दर्शन घेतल्याशिवाय तुमची ट्रिप पूर्ण होऊ शकत नाही। तर मित्रांनो, ही होती चिपळूण तालुक्यातील टॉप 10 सर्वात सुंदर पर्यटन स्थळे। तुम्ही चिपळूणला कधी भेट दिली आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।